गावातल्या एका छोट्या घरात रामभाऊ नावाचे 62 वर्षाचे वृद्ध राहत होते. त्याची पत्नी काही वर्षापूर्वी गेली होती आणि मुलगा शहरात नोकरीसाठी गेला होता. त्यामुळे रामभाऊ एकटाच राहायचे. रामभाऊ रोज सकाळी उठून विहिरीतून पाणी काढायचे, झाडांना पाणी द्यायचे आणि शांतपणे आपला दिवस घालवायचे. पण काही दिवसापासून त्यांना थोडे असक्त वाटू लागलं. तरीही त्यांनी कोणाला सांगितलं नाही. एक दिवस दुपारी अचानक त्यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर पडले. शेजाऱ्यांनी पाहिलं आणि लगेच मदतीला धावले. त्यांना दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं, याची तब्येत खूप गंभीर आहे. पुढचे 3 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. मुलाला फोन केला, पण तो शहरात अडकलेला होता. तो लगेच येऊ शकत नव्हता. दुसऱ्या दिवशी अचानक रामभाऊच्या मोबाईलवर एक कॉल आला. कॉल करणारा म्हणाला, तुमच्या बँकेचा OTP सांगा, नाहीतर तुमचं खातं ब्लॉक होईल. रामभाऊ अर्धवट शुद्धीत होते. त्यांना काहीच कळत नव्हतं. पण शेजारी असलेल्या गणू म्हणाला, काका, OTP कोणालाही सांगायचा नसतो. हा फसवणूक करणारा आहे. गणूने लगेच कॉल कट केला. काही वेळानंतर डॉक्टर आले आणि म्हणाले, वेळेवर उपचार झाले म्हणून आता धोका कमी आहे. 3 दिवसात रामभाऊ हळूहळू बरे होऊ लागले. डॉक्टर म्हणाले, जर वेळेवर मदत मिळाली नसती तर जीव धोक्यात आला असता. रामभाऊच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी गणूचा हात धरला आणि म्हणाले, बाळा, तू नसतास तर आज मी जिवंत नसतो. गणू हसत म्हणाला, काका, देवानेच मला पाठवलं असेल. काही दिवसांनी रामभाऊ पूर्ण बरे झाले. त्यांनी गावात सगळ्यांना एक गोष्ट सांगितली, जीवनात कधीही OTP किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका. आणि शेवटी ते म्हणाले, देव तारी त्याला कोणी मारी. ही कथा कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.